नमस्कार मैत्रिणींनो, मी शिल्पा. डिझायनर डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर आज मी लेसपासून सुंदर ब्लाऊज डिझाईन कशी बनवली ते पहा. तर मी इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही घेतला आहे. तर मी इथे बॅक पार्ट ऑलरेडी कट करून घेतला आहे. तर मी आता मेजरमेंट टाकून घेते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या साईजनुसार मेजरमेंट कसे घ्यायचे हे समजेल. इथे ब्लाऊजची उंची 12 इंच रेडी आहे. तर प्लस शिलाई मार्जिन 1 इंच घेऊन टोटल 13 इंच उंची घेतली आहे. आणि चेस्ट 34 इंचची आहे. तर छातीचा चौथा भाग 8.5 इंच प्लस 1.5 इंच घेतला आहे. आणि शोल्डर 5.5 इंच घेऊन मोंढा 5 इंचावर घेतला आहे. एक बॉक्स तयार करून घ्यायचा व पाठीमागच्या मोंड्याच्या आकारासाठी 1.5 इंचावर एक खूण करायची आणि अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा. आणि इथे मी गळ्याची उंची 8 इंचावर ठेवली आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार गळा रुंदी किंवा उंची ठेवू शकता. तर मी गळ्याची रुंदी 2.5 इंच आणि उंची 8 इंच असं दोन्ही ठेवून एक बॉक्स तयार करून घेते. आणि शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंचावर एक लाईन आखून घेते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी डिझाईन बनवून घ्यायची. तर मी इथे अशा प्रकारे डिझाईन बनवून घेतली आणि फक्त बॉक्समधल्या डिझाईनला कट करायचं. आणि इथे मी मोंडा कट करून घेते. तर मी अशा प्रकारे बॉक्समधल्या डिझाईनला कट करून घेतला आहे. तर आपली डिझाईन कट करून रेडी आहे. तर आता मेन फॅब्रिक घेऊन मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित बरोबर पिनअप करून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा शिलाई मारून घेताल तेव्हा कपडा सरकणार नाही किंवा हालचाल होणार नाही कपड्याची. तर मी इथे पूर्ण कपड्याला पिनअप करून घेतला आहे. अशा प्रकारे तुम्ही पिनअप करून घ्यायचं. तर माझं पूर्ण पिनअप झालं आहे. तर एकदम गळ्याच्या काठोकाठ शिलाई मारून घ्यायची. तर मी थोडा अंतर ठेवून पूर्ण गळ्याला एकदम शेप बाय शेप शिलाई मारून घेतली आहे. लगेच बॉटम साईडला पण शिलाई मारून घ्यायची. गळ्याला किंवा कमरेला वेगळी पट्टी लावण्याची गरज पडत नाही. त्यामुळे आपला वेळ पण वाचतो आणि फिनिशिंग पण छान येते. तर मी पूर्ण गळ्याला आणि कमरेच्या भागाला शिलाई मारून घेतली आहे. तर मी इथे आता पूर्ण एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक गळ्याचं कट करून घेते आणि गळ्याला पूर्ण साईडला कट्स मारून घेते, जेणेकरून जेव्हा आपण गळा पलटवून घेतील तेव्हा गळा व्यवस्थित शेप दिसेल. तर मी इथे गळा पलटवून घेते आणि पलटवून घेतल्याच्या नंतर गळ्याला पूर्ण बाजूला शिलाई मारून घ्यायची. शिलाई व्यवस्थित बरोबर गळ्याचा शेप पाहून मारायची. आणि त्याचप्रमाणे कमरेच्या साईडला पण शिलाई मारून घ्यायची. आणि पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक अशाच प्रकारे जोडून घ्यायचं शिलाई मारून. अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडते वेळेस सावकाशपणे जोडायचं, म्हणजे ते व्यवस्थित बसेल. आणि पूर्ण एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा मेन फॅब्रिकचा. तर माझं इथं पूर्ण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे आणि घडी करून घ्यायची आणि त्यावर डिझाईन बनवून घ्यायची. तर व्यवस्थित डिझाईन बनवून घ्यायची, कारण काय होईल नंतर जेव्हा आपण लेस लावतील तेव्हा व्यवस्थित याच डिझाईनवर लेस लावायची आहे आपल्याला. त्यामुळे
जेव्हा आपण डिझाईन बनवतील तेव्हा व्यवस्थित बनवून घ्यायची. तर मी इथे पूर्ण डिझाईन बनवून घेतली आहे. तर आता मी जी घडी होती ती उलट करून घडी करून घेते आणि त्याच्यावर टॅप टॅप करून घेते, जेणेकरून खडूने जी डिझाईन बनवली आहे ती दुसऱ्या साईडला पण उमटेल. तर अशा प्रकारे मी पुन्हा त्या डिझाईनला डार्क करून घेते. तर माझी इथे डिझाईन डार्क करून झाली आहे. तर या ठिकाणी लेस लावायच्या आधी आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून लेसच्या खाली टक्स जातील. आणि तर मी दोन्ही पण टक्स 3-3 इंचवर मारून घेते. तुम्ही तुमच्या हाईटनुसार टक्स मारू शकता. तर माझे दोन्ही टक्स मारून झाले आहेत. तर आता मी ते नॉट्स जोडून घेते बंद. तर 3 इंचावर मी दोरी जोडून घेते. दोरी खालच्या साईडला जोडायची, म्हणजे ती वरती दिसणार नाही. तर दोन्ही बाजूला मी दोरी जोडून घेतली आहे. आत्ता जो दोरीचा सेंटर काढून कट्स मारून घ्यायचा. तर मी इथे लेस जॉईंट करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लहान मोठी घेऊ शकता. तर मी इथे गोल्डन कलरची थोडी ब्रॉड लेस घेतली आहे. तर मी इथे पूर्ण गळ्याला लेस जोडून घेते. तर पूर्ण लेस जोडून घ्यायची व्यवस्थित. आणि पुन्हा मी डबल लेस जोडून घेते. अशा प्रकारे सेम अशाच प्रकारे दुसऱ्या पण साईडला मी लेस जोडून घेते. तर पाहू शकता मी पूर्ण गळ्याला सेम लेस जोडून घेतली आहे. तर इथे मी लटकनसाठी एक चोकर कपडा घेतला आहे आणि त्याला डबल फोल्ड करून लटकन बनवत आहे. तर अशा प्रकारे मी लटकन बनवले आहेत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणती पण वेगळी डिझाईन बनवू शकता. तर मी इथे अशा प्रकारची डिझाईन बनवली आहे. जर तुम्हाला या डिझाईनचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तुम्ही नक्की जाऊन पहा. तर इथं पूर्ण लटकन बनवून झाले तयार. तर अशा प्रकारे आपली ब्लाऊज डिझाईन रेडी झाली आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवर असेच नवनवीन डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय.